नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. नयनाचं सत्य उघड आल्यामुळे नयनाने आता कलाकडे बोट दाखवलेलं असतं आणि कलाला ती म्हणत असते की करता करविता तर तू आहेस, मी तर एक साधं प्याद आहे ग. ते ऐकून तर कलाला धक्काच बसतो की नयनाताई हे सगळं काय बोलतीये. रोहिणीच्या मात्र ही गोष्ट पथ्यावर पडलेली असते. रोहिणी मनात म्हणत असते की नयना, अरे क्या बात है, अरे मला वाटलं नव्हतं की तू एवढी शातीर असेल म्हणून. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तू अशी असशील. जेव्हा पाहिजे तेव्हा सगळ्यांना चिटकायचं आणि नको असेल तेव्हा फेकून द्यायचं. किती पुढचं डोकं आहे या मुलीचं. नयना ही कलाला म्हणत असते की कला, या प्रकरणाचा पर्दाफाश केल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही. या सगळ्यामध्ये तू सुद्धा सामील होती. जितकी या सगळ्यामध्ये माझी चूक आहे तितकी तुझी देखील चूक आहे. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तूच मला भाग पाडलंय, ही गोष्ट आता सगळ्यांना कळायलाच हवी. त्यावेळी आबा हे नयनाला म्हणत असतात की नयना, अगं काय करतीयस तू हे? स्वतःच्या अंगावरची घाण झटकण्यापेक्षा तू दुसऱ्यावर का ती लोटतीये? या सगळ्यांमध्ये तू कलाला का ओढतीयस? मंडळी, अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नाहीये का? अहो मग वाट कसली बघताय? लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हालाही माहिती आहे की तुमचं एक लाईक करणं आमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे ते. धन्यवाद. तेव्हा नयना अगदी रडण्याचा आव आणून सगळ्यांना सांगत असते. आबांना ती म्हणत असते की आबा प्लीज प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आता मी काय करू म्हणजे तुम्हाला खरं पटेल? मी काय करू म्हणजे तुम्हाला समजेल? अहो आबा वाटलं तर अंबाबाईची शपथ घेऊन मी सांगते तुम्हाला की हे नाटक मला कलाने करायला सांगितलं होतं. आबा, तुम्हाला प्रत्येक वेळी असं वाटतं ना की ही कला साधी आहे, नात्यांचा आदर करणारी आहे, परंतु तसं अजिबात नाही आहे आबा. ही अत्यंत आतल्या गाठीची मुलगी आहे आणि मी अगदी लहानपणापासून हिला ओळखते. अगदी लहानपणापासून ही या सगळ्या गोष्टी करत आली आहे. अगदी ही जसं सांगते तसंच मी करते आणि प्रत्येक वेळी मी मूर्खात ठरत येते. प्रत्येक वेळी ही मला तोंडघाशी पाडते आणि प्रत्येक वेळी मात्र ही नामोनिराळी होत असते. परंतु कला मी आता अजिबात गप्प बसणार नाही. मी सगळ्यांना छाती ठोकून ही गोष्ट सांगेल की हे नाटक मला कलानेच करायला सांगितलं होतं. कला म्हणते की अगं नयनाताई, काय आहे हे सगळं? तेव्हा नयना म्हणते की कला, अगं असं का करतीयस तू? अगं तूच तर मला ह्या सगळ्या गोष्टी करायला सांगितल्या होत्या ना. आठवतंय का तुला? राहुल सोबत मला लग्न करायचं होतं, त्याच्या आधी तूच मला सांगितलं होतं ना की तुला हे खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक करावं लागेल, जेणेकरून तू चांदेकरांच्या घरात घुसू शकतेस. आबा, खरं तर मला मनापासून या घरात लग्न करून यायचं होतं आणि खरं तर हिच्या शब्दांना मी बळी पडले. खरं तर सगळा प्लॅन तर हिनेच केला होता. उलट मीच हिला म्हटले होते की माझं राहुलवर मनापासून प्रेम आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी प्रेमाने मन जिंकेल आणि मगच मी या घरात लग्न करून येईल. रोहिणी म्हणते की चला नयना, आता मात्र 100% खरं बोलतीये. खरं तर हा प्लॅन नयना आणि कला ह्या दोघींनी मिळून तर केलाय. आबा म्हणतात की म्हणजे? तेव्हा रोहिणी म्हणते की येस डॅड, तुम्ही बरोबर ऐकलं. अहो मी जेव्हा पहिल्यांदा हे सगळं ऐकलं ना तेव्हा मी सुद्धा खूप शॉक झाले होते. कधीतरी नयनाचं पोट दिसत होतं तेव्हा कलाच तिला सांगत होती की नयनाताई, तुला काळजी घ्यावी लागेल, कारण तुझं जर खोटं पोट सगळ्यांसमोर आलं तर तुझं पितळ उघडं पडेल. अगदी ह्या दोघीही बहिणींनी मिळून माझ्या राहुलचं आयुष्य मात्र उद्ध्वस्त केलंय. संगीता हात जोडून रोहिणीला म्हणत असते की नाही हो रोहिणी मॅडम, आमची कला अशी अजिबात नाहीये. आबा रोहिणीला म्हणतात की रोहिणी, अगं काय बोलतीयस तू हे? आपण सर्वजण हिला ओळखतो. कला असं कधीच करू शकत नाही. अगं ती तर या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी आली आहे. आपल्या घरची खरी लक्ष्मी आहे ती. ही पोर म्हणजे माझा विश्वास आहे आणि मला माहिती आहे, मला 100% गॅरंटी आहे की ही मुलगी माझ्या विश्वासाला कधीच तडा लागू देणार नाही. रोहिणी रडूनच आबांना म्हणत असते की आबा मला माहित होतं माझ्यावर विश्वास नाहीये, परंतु तुम्हाला तुमच्या कानांवर तर विश्वास आहे ना. मग आता तुम्ही सर्वांनी ऐका, असं म्हणून रोहिणी आता ती रेकॉर्डिंग प्ले करते. त्या रेकॉर्डिंगमध्ये रोहिणीने भरपूर एडिटिंग केलेली असते. जे तिला हवं असतं तेच तिने ठेवले असतं. आणि मग रोहिणी ती रेकॉर्डिंग सगळ्यांना ऐकवत असताना कला त्यामध्ये म्हणत असते की अगं नयनाताई, प्रेग्नन्सीच्या टेस्ट करण्यासाठी मी स्वतः तुझ्यासोबत आले होते. तुझ्यावर कोणाला विश्वास बसत नव्हता तरी सुद्धा मी सगळ्यांना पटवून दिलं. आपण सीतापीने हे सगळं काही लपवलं आणि कोणालाच पत्ता लागला नाही की तू प्रेग्नंट आहेस. आता मला कळलंय तसे इतरांनाही कळणारच ना, त्यांच्यापासून केवळ लपवणार आहेस तू.
असं कला म्हणत असते आणि कलाचे हे वाक्य अगदी मधले मधले असतात, त्याच्या पुढे कला काहीतरी वेगळं बोललेली असते, परंतु रोहिणीने मात्र तेवढंच एडिट केलेलं असतं आणि त्यातून हे स्पष्ट होत असतं की कलाची नयनाला पूर्णपणे साथ आहे. नयनाच्या खोट्या प्रेग्नन्सीमध्ये कलाचा हात आहे आणि कला प्रत्येक वेळी नयनाला पुश करत होती, नयनाला प्रेग्नन्सीचं खोटं नाटक करण्यासाठी भाग पाडत होती. या गोष्टी त्यातून दिसत असतात. त्यावेळी राहुल मनामध्ये म्हणत असतो की बापरे मम्मा, तू तर अगदी ब्रिलियंटच निघाली. नयना मनामध्ये विचार करत असते की बापरे, हे कधी घडलं. कला ही आबांना म्हणत असते की आबा आबा हो, हे सगळं खोटं आहे. तेव्हा रोहिणी म्हणते की का, हा तुझा आवाज नाहीये का, ही गोष्ट तुला माहीत नव्हती का, हा तुझा आवाज नाहीये का. तेव्हा कला म्हणते की हो, हा माझाच आवाज आहे. मला या सगळ्या गोष्टीबद्दल आधी माहीत नव्हतं. ॲक्च्युली मला काही थोड्या मिनिटापूर्वीच ही गोष्ट कळली आहे. ज्यावेळी मी नयनाताईसाठी सरबत घेऊन गेले होते त्याच वेळी मला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या. तेव्हा तिने तिचं पोट टेबलवर काढून ठेवलं होतं आणि तेव्हाच मी बघितलं. मग आम्ही एकमेकींशी बोललो. खाली येऊन मी सगळ्यांना सगळं काही सांगणारच होते, पण तेव्हाच मला नयनाताईने आईची शपथ घातली आणि मी चांदेकर सोबत बोलायला सुद्धा आले होते. मी एकदा नाही तर दोनदा त्याला सांगायला आले होते, पण आजोबा मी त्याला काही सांगू शकले नाही. अद्वैत मनात विचार करू लागतो की हो, खरेला मला काहीतरी सांगायचं होतं. मगाशी ती मला काहीतरी सांगत होती, परंतु मी तिचं ऐकलं नाही. याचा अर्थ खरे खरं बोलतीये. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर अरे, ह्याच सगळ्या गोष्टी मी तुला सांगायला आले होते. तू फोनवर होता, त्यामुळे मला तुला काहीच सांगता आलं नाही. अद्वैत हा मनामध्ये विचार करत असतो की नाही, खरे एवढी मोठी फसवणूक कधीच करू शकत नाही, कारण खरेचं कितीही नाही म्हटलं तरी माझ्या कुटुंबावर प्रेम आहे आणि माझ्या कुटुंबाची ती फसवणूक होऊ देणार नाही. आणि एवढंच नाही तर अद्वैतला एक गोष्ट आठवत असते. ज्यावेळी नयनाचे प्रेग्नन्सी रिपोर्ट बघायचे असतात त्यावेळी नयना ही सौरभच्या हॉस्पिटलमध्ये जायचं असं म्हणत असते, पण कला म्हटलेली असते की कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलं तरी काय फरक पडतो. मग अद्वैतला समजतं की जर खरेला या सगळ्या गोष्टीचं नाटक करायचं होतं तर मात्र खरे असं कधीच बोलली नसती. नयना म्हणते की अगं कला, किती खोटं बोलशील. अगं, खोटं बोलण्याची सुद्धा एक सीमा असते ग, आणि एवढं खोटं तू चांदेकरांना फसवतीये. हे काही खरेंचं घर नाहीये की सगळे काही तुझंच ऐकतील. इथले सर्वजण तुला अगदी चांगलं ओळखतात हा. तेव्हा कलाला आता चीड येते. कला म्हणते की नयनाताई बस झालं, किती खोटं बोलशील ग. नयना म्हणते की बस कर कला, अगं किती वेळा मला गप्प करशील. आणि तसंही नेहमीप्रमाणे शब्दांचे खेळ करून तू माझ्या आयुष्याचा खेळ नाही करू शकत, आणि नेहमीप्रमाणे स्वतः सुटून मला मात्र तू अडकवू शकत नाही. यावेळी मी मात्र तुझ्या शब्दांमध्ये अडकणार नाहीये आणि त्यामुळे जे काही खरं आहे तेच मी सगळ्यांना सांगणार आहे. आता कलाला मात्र नयनाचा खूप राग येतो, कारण नयनाच्या खोटं बोलण्याला काही सीमाच नसते. अगदी काहीही ती कलावर आरोप करायला लागलेली असते. त्यामुळे कलाला राग येतो आणि ती नयनाच्या जोरात कानाखाली ठेवून देते. कला म्हणते की एक आई म्हणून तशीही मला तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती, परंतु एक बाई म्हणून सुद्धा आज तू माझ्या नजरेतून अगदी पडली आहेस. आणि ही एक गोष्ट लक्षात ठेव नयनाताई, कुठलेही खोटे आरोप सहन करून नाही घेणार ही कला, आणि असे कुठलेही बिनबुडाचे आरोप तू माझ्यावर करायचे नाही, कळलं. सरोज म्हणते की अरे बस करा तुमची ही नाटकं. या सगळ्या खरे मंडळींनी चांदेकरांच्या घरात अगदी बाजार मांडलाय. तुम्हाला नक्की आम्ही कोण वाटतो? आम्ही प्रतिष्ठित लोक आहोत. तुमच्यासारख्या चाळीत राहणाऱ्या लोकांना आमची प्रतिष्ठा काय करणार? आम्ही तुमच्यासारखं चाळीत राहत नाही, रस्त्यावर राहत नाही, त्यामुळे एवढं भांडताय तुम्ही आणि अशा प्रकारे आमची फसवणूक करताय. आणि आज मात्र ऑफिशियली ही गोष्ट सिद्ध झाली आहे की तुम्ही सर्वजण एकाच माळीचे मणी आहात. तुमच्या कोणावर पण विश्वास ठेवणं म्हणजे डसणाऱ्या सापावर विश्वास ठेवण्यासारखं आहे. सरोज आबांना विचारते की आबा, तुमचा फार विश्वास होता ना या सगळ्यांवर, आता काय झालं त्या विश्वासाचं? आज तुमच्या नाचसुनेने काय रंग उधळले हे तुम्ही तुमच्या कानाने ऐकलत ना. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फसवून ही मुलगी आपल्या घरामध्ये आली आणि नंतर काय, नंतर तिने बहिणीला सुद्धा आपल्या घरात आणलं. आबा अहो, मी तुम्हाला सांगतेय की कला खरे म्हणजे गोगल गाय आणि पोटात पाय. आबा अहो, मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून ही गोष्ट समजावून सांगत होते की या सगळ्यांचा आपल्या घरात घुसण्याचा काहीतरी प्लॅन आहे. आपल्याच घरात राहून आपलंच घर बळकावण्याचा त्यांचा प्लॅन आहे. अहो आबा, आता तरी तुम्हाला पटतंय का की मी काय म्हणत होते ते? सरोज आता सगळ्यांना कला आणि नयनाबद्दल भडकवत असते आणि सगळ्यांना बोलत असते, तर आबा सुद्धा आता कन्फ्युज्ड असतात. तर रोहिणी हळूच सरोजला म्हणते की सरोज वहिनी, मी केलेलं प्रॉमिस तुला आठवतंय ना चांगलं? तेव्हा सरोज म्हणते की हो, तू केलेलं प्रॉमिस मला आठवतंय आणि मी ते मोडणार नाहीये.
आणि आता या क्षणाला मला सुद्धा तेच करावंसं वाटतंय. सरोज ही आबांना म्हणत असते की आबा, अहो ही जी सगळी लोक आहेत ना ती एक नंबरची चोर आहेत. खरं तर ही लोक म्हणजे चोरांपेक्षा जास्त घातक आहे. चोर एकदाच येतो आणि चोरी करून जातो, पण ही लोक आपल्याच घरामध्ये राहणार आणि आपलंच घर लुबाडणार. ह्या अशा फसवणाऱ्या मुलींना माझ्या घरामध्ये अजिबातच जागा नाही. त्यामुळे ह्या दोघींना देखील या घरामध्ये राहण्याचा अधिकार नाहीये. असं म्हणत सरोज एक हात कलाचा पकडते आणि दुसरा हात नैनाचा पकडते आणि दोघींनाही ती घराबाहेर हकलत असते, घराबाहेर काढत असते. त्यावेळी अद्वैत सरोजला म्हणतो की थांब आई. सरोज आता अद्वैतकडे बघू लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो की आई मला नाही वाटत की खरेने काही केलं असेल आणि खरे या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व असेल ते. तेव्हा सरोज चिडते. सरोज म्हणते की अरे अद्वैत, काय बोलतोयस तू? सगळ्या गोष्टी तुझ्या समोर आहे, सगळं काही तुझ्या समोर घडलंय. या दोन्ही बहिणींचा खोटाडेपणा तू तुझ्या डोळ्यांनी बघितलाय, तरी सुद्धा तू ही गोष्ट नाकारतोय. अरे कुठले झापडं लावली आहेत तू? त्यावर अद्वैत म्हणतो की आई, मी काही झापडं वगैरे लावली नाहीये, तर मी ऍक्च्युली फॅक्ट सांगतोय. कला माझ्यासोबत बोलायला आली होती, तिला माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं, परंतु तेवढ्यात रोहिणी आत्या तिथे आली आणि तिला घेऊन गेली. पण नंतर सुद्धा ती पुन्हा एकदा मला सांगायला आली होती, पण मी नेहमीप्रमाणे कॅज्युअली घेतलं आणि मला फोन आला म्हणून मी तिथून निघून गेलो. तेव्हा सुद्धा ती मला म्हणत होती की काहीतरी तिला अर्जंटली सांगायचंय. सरोज म्हणते की कशावरनं तुला हेच सांगायचं होतं? त्यावर अद्वैत म्हणतो की मला अंदाज आहे या गोष्टीचा की तिला या सगळ्या गोष्टी मला शेअर करायच्या होत्या आणि इतक्या दिवसांच्या सहवासानंतर एवढी गोष्ट तर मी तिला चांगलीच ओळखतो आणि तिच्या मनात जर आतापर्यंत एवढं काही शिजत असतं ना, तर ह्या सगळ्या गोष्टी मला लगेच लक्षात आल्या. एका प्रकारे सरोजला ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असतो की खरे आणि आम्ही दोघंही एका रूममध्ये राहतो, त्यामुळे आम्हाला दोघांच्याही एकमेकांच्या सवयी, एकमेकांची वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत आम्हाला सगळी ज्ञात आहे आणि त्या अनुभवातून मला ही गोष्ट समजते की कला मात्र एवढं मोठं खोटं कधीच बोलू शकत नाही. त्यावेळी कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, तू बरोबर ओळखलंय. अरे मी तुला या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी खाली आले होते. मी तुला सगळं काही सांगायच्या आतच तू निघून गेलास आणि मला तुला काही सांगण्याची संधीच मिळाली नाही. रोहिणी विचार करत असते की बापरे, याला काय एवढा हिचा पुळका आलाय आणि हा का हिची इतकी बाजू घेतोय. मी जेवढीच आग लावण्याचा प्रयत्न करते तेवढाच हा अद्वैत त्यावर पाणी घालतोय. अद्वैत आबांना म्हणतो की आबा, मी अगदी मनापासून सांगतोय आणि मी अजिबात कोणाची बाजू घेत नाहीये, परंतु मला जेन्युअनली असं वाटतंय की खरेची या सगळ्यामध्ये काही एक चूक नाहीये आणि त्यामुळेच मला असं वाटतंय की मी माझ्या गट फिलिंग सोबत जावं. त्यावेळी सरोज अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, या सगळ्या गोष्टी तू अजिबात बरोबर करत नाहीयेस. अरे कधीही दुतोंडी सापाच्या तोंडावर पाय ठेवू नये, कारण कधीही आपला विश्वासघात होऊ शकतो आणि तो साप आपल्याला डसू शकतो आणि एकाच्या दोन गोष्टी करण्यामध्ये या खरे बहिणी तर अगदी माहीर आहेत. या सगळ्या गोष्टी तू बोलतोय, खरं तर मलाच हे विशेष वाटतंय. तू सगळ्या गोष्टी विसरलास का? लग्नाच्या वेळी ह्या दोघी बहिणींनी तुझ्यासोबत काय काय केलंय या सगळ्या गोष्टी विसरलास का तू? आत्ताच्या आत्ता ह्या दोघींनाही तू घराबाहेर काढ हा. त्यावेळी कला रडत असते. आबांना म्हणते की आजोबा, मला काहीतरी बोलायचंय. सरोज मॅडम, मला एक गोष्ट माहिती आहे की तुम्हाला माझा खूप राग आलाय आणि ही गोष्ट अगदी साहजिक सुद्धा आहे, परंतु प्लीज माझं एकदा ऐकून घ्या. मी या फसवणुकीचा भाग नव्हते आणि याच्या आधी कधी नव्हते सुद्धा. मी निर्दोष आहे आणि मला एक गोष्ट माहिती आहे की तुम्ही माझ्यावर तोपर्यंत विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत मी खरे पुरावे तुम्हाला आणून देत नाही किंवा खरे पुरावे तुम्हाला दाखवत नाही. त्यामुळे मी तुम्हाला शब्द देते की या प्रकरणामध्ये जे काही घडलंय त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर घेऊन येईल आणि तेही फक्त पुढचे 2 दिवस. असं म्हटल्यावर अद्वैत कलाला म्हणतो की ठीक आहे, दिले तुला 2 दिवस आणि 2 दिवसाच्या आतमध्ये जर तू काही सिद्ध करू शकली नाही तर मात्र तू आणि तुझी ही बहीण दोघींनीही घर सोडून निघून जायचं. त्यावेळी कला म्हणते की मान्य आहे मला, परंतु या सगळ्या गोष्टी मी जर पुराव्यानिशी सिद्ध केल्या आणि त्यात जर मी निर्दोष असेल तर मात्र ताठ मानेने जगण्यापासून मला मात्र या घरात कोणीच रोखू शकत नाही. आबा म्हणतात की होय कला, जर तू दोषी नसशील तर तुला मात्र या घरामध्ये राहण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. नैना म्हणते की 1 मिनिट, कला जर या घरामध्ये ताठ मानेने राहणार असेल तर मी का नाही राहायचं? म्हणजे एकीसाठी एक न्याय आणि दुसरीसाठी दुसरा न्याय असं का बरं? माझ्यावर झालेला अन्याय मी अजिबात सहन करणार नाही. तेव्हा कला म्हणते की नैनाताई, अगं तूच तर माझ्यावर आरोप करून तू अन्याय केलायस माझ्यावर आणि आता तू काय ग अन्यायाच्या गोष्टी करतेस? तेव्हा नैना म्हणते की ओ रिअली, हे सगळं तू बोलतेस कला?
अगं या सगळ्या गोष्टी तू मला करायला सांगितल्यास, मला हे सगळं करण्यासाठी तू भाग पाडलंस आणि तू करता करविता आहेस आणि तरी सुद्धा तू हे सगळं बोलतेस. वा कला वा. खरं तर गेम कसा चेंज करायचा ना हे कोणी तुझ्याकडनं शिकावं. हा खरं सांगू का कला, आता सध्या फक्त तुला तू आणि हे चांदेकरांचं मोठं वैभव तुझ्या डोळ्यासमोर आहे आणि तेवढंच तुला दिसतंय. चांदेकरांचा जमीन जुमला, चांदेकरांचे पैसे, संपत्ती, या सगळ्या गोष्टी तुझ्या डोळ्याला भाळल्यात आणि या सगळ्या गोष्टी तुला दिसताय. आणि कसली सेल्फिश आहेस ग तू. आणि तुझं काय बाबा, तुझा नवरा आहेच नेहमी तुला पाठीशी घालायला, पण माझा नवरा मात्र मला असं कधीच पाठीशी घालणार नाही. अद्वैत म्हणतो की एक मिनिट नाही ना, मी आता काय म्हणालो की मी फॅक्ट कन्सिडर करूनच बोलतोय. खरे माझी बायको आहे म्हणून मी तिची बाजू घेत नाहीये, तर ती बरोबर आहे म्हणून मी तिची बाजू घेतोय. आणि मी मात्र कायम त्याच गोष्टी करणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या घरामध्ये तुझा नवरा काय, तुझी बाजू या घरामध्ये कोणीच घेऊ शकत नाही. आणि जर तुझी बाजू कोणी घेणार असेल तर मी त्याला अडवेल. कारण तू जे काही केलंयस आणि तू आम्हा सर्वांची जी फसवणूक केली आहेस ती फक्त फसवणूक नाहीये, तर तो एक क्राईम आहे, क्राईम. याआधी सुद्धा तू तेच वागलीयस नाही ना, याआधी सुद्धा तू तेच वागलीयस, तू तेच केलंयस, आताही तू तेच करतीयस आणि यापुढे सुद्धा तू खोटारडीच वागणार. तुझ्यामध्ये काही एक बदल होणार नाही. अगं आमच्याच घरामध्ये राहून आमच्याच कुटुंबातल्या लोकांना तू इतकं फसवू शकतेस. तू कसं काय इतकं वाईट वागू शकते, कसं तू एवढं खालच्या थराला जाऊ शकते. अगं तुझ्यामुळे तुझ्या आईवडिलांची आज काय अवस्था झाली एकदा बघ. त्यांच्या डोळ्यामध्ये तुला दिसत नाहीये. तुला अजिबात लाज वाटत नाही का आपल्या आईवडिलांना एवढं दुःख देऊन. मी मात्र तुला कधी माफ करू शकणार नाही, कारण तू माझ्यासोबतही तेच केलंय. आणि एखाद्या निर्दयी व्यक्तीला मात्र मी कधीही माफ करणार नाही, कारण तू किती निर्दयी आहेस हे मला माहिती आहे. तू आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जायचं, असं अद्वैतने नयनाला सांगितलेलं असतं आणि खडसावून सांगितलेलं असतं. त्यावेळी नयना म्हणते की एक मिनिट अद्वैत, खरं तर आता हा माझ्या रिस्पेक्टचा प्रश्न आहे. जशी ही कला आता पेटली आहे ना, तशी ही नयना सुद्धा आता पेटणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जर या घरामध्ये राहणार असेल ना तर मी सुद्धा याच घरामध्ये राहणार. अद्वैतला खूप चीड येत असते नयनाची. तेव्हा अद्वैत नयनाला म्हणत असतो की कुठून येतो ग, नक्की कुठून येतो तुला एवढा कॉन्फिडन्स. तुला हेच म्हणायचं आहे ना नयना की खरेने तुला आयडिया दिली होती. तर नयना म्हणते की हो, मला तिनेच ही आयडिया दिली आहे, तिनेच मला फसवलंय आणि प्रत्येक वेळी ती मला फसवत आली आहे. तिने जर मला ही आयडिया दिली नसती तर मी हे सगळं केलंच नसतं. मग तेव्हा अद्वैत म्हणतो की अच्छा, म्हणजे कलाने तुला आयडिया दिली आहे. तर नयना म्हणते की आयडिया नाही दिली आहे, ती माझे कान भरवत होती. मग अद्वैत म्हणतो की अच्छा, म्हणजे कला कान भरवत होती तुझे. तर अगं मग जेव्हा कला तुझे कान भरवत होती तेव्हा तुला स्वतःची बुद्धी नव्हती का, तेव्हा कुठे गेली होती तुझी बुद्धी. या सगळ्या गोष्टी तुला कळत नव्हत्या का, काय चांगलं काय वाईट यातला फरक तुला कळत नाही की तू लहान आहेस. चांगलं काय वाईट काय हे तुला समजत नव्हतं. तू तुझा स्वतःसाठी स्टँड घेऊ शकत नव्हतीस का. मग तुला तुझे विचार नव्हते का, तू तुझे विचार करू शकत नव्हती का. तेव्हा नयना म्हणते की अरे मी पण, असं म्हटल्यावर अद्वैत आता प्रचंड चिडलेला असतो आणि अद्वैत नयनावर ओरडतो आणि नयनाला म्हणतो की शट अप. एक नंबरची खोटाडी आहेस तू, आत्तापर्यंत नुसता खोटाडेपणा करत आली आहेस आणि तू कधी सभ्यपणे वागूच शकत नाही. या घरातला प्रत्येक व्यक्ती सांगू शकतो. आत्तापर्यंतचं घरात तुझं बिहेवियर बघता तू मात्र या घरामध्ये राहण्याच्या लायकीची सुद्धा नाहीये. त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, निघ ह्या घरातून पहिल्यांदा, असं अद्वैत आता तिला जरा दणखारूनच बोलतो. नयना आता खूप घाबरलेली असते ते अद्वैतच्या रागाला, कारण आत्तापर्यंत अद्वैत हा नयनाला कधीही बोललेला नसतो. म्हणजे नयनाने एवढी मोठी त्याची फसवणूक केलेली असते तरी सुद्धा अद्वैत नयनाशी बोललेला नसतो. अद्वैत नयनाशी खूप मोजकं बोलत असतो. पण आता मात्र नयनाचं सगळं काही त्याने बाहेर काढलेलं असतं आणि खऱ्या अर्थाने आज त्याने नयनावरील राग व्यक्त केलेला असतो. नयनाने त्याला एवढं फसवून सुद्धा फक्त आपल्या भावाची ती बायको आहे म्हणून अद्वैत गप्प बसलेला होता. परंतु आता मात्र जेव्हा त्याला कळलं की नयनाने एवढा सगळ्यांचा अपमान केलाय, एवढ्या सगळ्यांशी ती खोटं बोलली आहे, एवढ्या सगळ्यांचा विश्वासघात तिने केलाय, त्यामुळे आता अद्वैत हा कुटुंबाच्या बाजूने उभा असतो आणि आता मात्र तो नयनाला चांगलं सुनावतो आणि नयनाला खरी आता त्याची लायकी समजलेली असते घरामधली आणि अद्वैतने ती बरोबर दाखवून दिलेली असते. कला जरी इथेच राहणार, नयना जरी कितीही काही म्हटलेली असली तरी सुद्धा आता सगळ्यांच्या नजरेतून ती उतरलेली असते आणि कलावर जरी ती ढकलण्याचा प्रयत्न करत असते तरी सुद्धा नयनाला माहीत असतं की सगळ्या चूक तर मीच केल्यात, कलाचा यामध्ये काही समावेश नाहीये, त्यामुळे कला निर्दोष सुटू शकते पण माझं मात्र या घरातलं स्थान जाणार. म्हणून नयनाने हे काढलेलं असतं की
जर कलाला न्याय मिळणार असेल तर मलाही न्याय मिळाला पाहिजे आणि कला जर या घरामध्ये राहणार असेल तर मी सुद्धा याच घरामध्ये राहणार, असा तिने अट्टहास याच गोष्टीसाठी केलेला असतो, कारण तिला पुढे जाऊन माहीत असतं की काय होणार आहे ते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे संगीता आता आबांसमोर हात जोडते आणि आबांना ती म्हणते की आबाजी, आम्ही आता निघतो इथे, आम्ही तुमचा खूप अपमान केलाय, तर मी आता नयनाला सुद्धा इथून घेऊन जाते. असं म्हणून संगीता आता नयनाला हात पकडते आणि नयनाला म्हणते की चल इथून. नयना म्हणत असते की मी कुठेही येणार नाहीये मम्मा. संगीता आता नयनाला हात धरून तिथून घेऊन जात असते. सुद्धा नयना म्हणत असते की मम्मा मी कुठेही येणार नाही. असं म्हणून संगीताचा हात ती जोरात भिरकवते आणि संगीताला डायरेक्टली ढकलून देते. नयनाचं हे बिहेवियर बघून आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो की नयना किती विचित्र पद्धतीने वागू शकते. सगळ्यांना आयडिया आलेली असते की हे नयनाचंच कारस्थान असणार. तर जेव्हा रूममध्ये अद्वैत आणि कला असतात तेव्हा कला ही अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, आज कोणीतरी माझ्या बाजूने बोलणं फार गरजेचं होतं रे, आणि आज ते तू माझ्यासाठी बोललास, खरंच मनापासून थँक्यू. असं बोलल्यावर अद्वैत कलाशी काहीच बोलत नाही आणि तिथून निघून जातो. परंतु कला मात्र अद्वैतला म्हणत असते, मी मात्र तुझा शब्द कधीही खाली पडू देणार नाही. आता जे काही खरं आहे तेच मी सगळ्यांसमोर आणणार, असं कलाने आता ठरवलेलं असतं. आणि कला आता नयनाचा पर्दाफाश करणारच असते आणि पुन्हा एकदा स्वतःला निर्दोष सिद्ध करणार असते. ते सगळ्या घरासमोर, सगळ्या घराला पुन्हा एकदा ठणकावून सांगणार असते की मी चुकीची नव्हते आणि माझ्या नवऱ्याने माझ्यावर जो विश्वास दाखवलाय तोही चुकीचा नव्हता, कारण मी बरोबर होते म्हणून अद्वैतने माझी बाजू घेतली. कला आता सगळ्यांना ही गोष्ट पटवून देणार असते. कला सगळ्यांना ही गोष्ट सांगणार असते. तर मित्रांनो, बघूयात की कला आता कशा प्रकारे ही गोष्ट प्रूव्ह करते की नयना एकटी गुन्हेगार आहे आणि तिच्यामध्ये मी मात्र कधीही सामील नव्हते. आपल्याला हे येणाऱ्या काही भागांमध्ये बघायलाच मिळेल. तोपर्यंत मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक देखील करा आणि कमेंटही. थँक्यू.